यवतमाल जिले के दिग्रस तहसील अंतर्गत साखरी जंगल शिवार में कुछ दिनों पहले एक महिला और पुरुष के सड़े गले शव मिलने से पूरा इलाके में सनसनी फैल गई थी। अब इस दोहरे हत्याकांड का पर्दाफाश करते हुए स्थानीय गुना शाखा ने चौंकाने वाले खुलासे किए हैं। पुलिस जांच में सामने आया है कि यह हत्या अनैतिक संबंधों के चलते की गई। मृतकों की पहचान वर्षा धनराज गिरे और आकाश बल्लाड़ के रूप में हुई है। वर्षा गिरे एक ऊस तोड़नी कामगार है जिसकी आकाश बल्लाड़ से पहचान और फिर अनैतिक संबंध बने। इस रिश्ते को लेकर विवाद बढ़ता गया और आखिरकार यह रिश्ता हत्याकांड में तब्दील हो गया। इस मामले में पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। वहीं एक आरोपी विशाल शिखरे अभी भी फरार है, जिसकी तलाश पुलिस कर रही है। पुलिस के अनुसार यह हत्या पूर्व नियोजित थी और अनैतिक संबंधों से उपजे तनाव के चलते ही इन दोनों की निर्मम हत्या की गई। त्याच्यानंतर पुढच्या दिवशी 8 तारीखला सकाळी आपल्याला ते महिलेच्या डेड बॉडीच्या आजूबाजूला 50-60 मीटरच्या दूरला एक पुरुषचा पण डेड बॉडी मिळाला होता आणि आपण दिग्रस पोलीस स्टेशनच्या तुरंत आपण ईडी दाखल केले 2 वेगळा। मी पण स्वतः घटनास्थळ पोहोचून पूर्ण घटनास्थळ बघितल्यानंतर आणि आपल्याला वाटलं की हे मर्डर सारखं वाटलेलं आहे, त्यामुळे आपण 8 तारीखलाही मर्डरचा गुन्हा दाखल केला होता। त्यावेळेला आपल्याला दोघं मृतक अननोन होता, त्यांचे नाव पत्ता काय पण माहिती नव्हता आणि जो पुरुष मृतकच्या अप्पर बॉडी टोटल काहीतरी जानवर खालेला आहे असा होता। पुरुष महिलेच्या पण मृतकचा डेड बॉडी होता, ते पण ऑलमोस्ट डिकंपोज झालेला होता, आपल्याकडे काय पण क्लू नव्हता आणि आपण पूर्ण एलसीबीच्या टीम आणि दिग्रस आणि दारवा सब डिव्हिजनच्या सर्व टीम त्यांना चांगल्या पद्धतीने तपास चालू केलेला होता। त्या दरम्यान आपण पूर्ण म्हणजे त्यांच्या जो बॉडीवर मिळालेले आयटम्स, फोटोज, कपडे सर्व आपण एक शोध पत्रिका तयार करून व्हायरल केलेला होता। आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाला होता दिग्रस पोलीस स्टेशनला आणि एलसीबी टीमला की अशा एक मुला आणि एक मुली दोघं सोबत पडून गेलेले आहे, वाशिमच्या राहणार आहे म्हणून आपल्याला काही गोपनीय माहिती मिळाला होता। त्या माहितीच्या अनुसार दोघं टीम वेगवेगळ्या पॅरलल तपास चालू केला होता आणि जो मृतक होता त्यांचे नाव आयडेंटिफाय झालेलं आपल्याला आकाश बल्लाल म्हणून आपल्याला एक हे प्रकरणचा आदमी दुसऱ्या एक महिलेच्या सोबत पाडून गेलेला म्हणून आपल्याकडे माहिती असल्यामुळे ते व्हेरीफाय केले। आपल्याकडे काही तांत्रिकचा पण काही सॉफ्टवेअर होता, त्याच्यामध्ये पण आपण व्हेरीफाय केले। त्यावेळेला जेव्हा आकाश जो मृतकच्या वर जो कपडे आणि ते बाकी त्याचा ऑर्नामेंट मिळाला आणि जो फोटो आपण खात्री केले तर आपल्याला पूर्ण मॅच झाले। त्यांना आपल्याला खात्री झाली की हे मृतक आहे, आकाश बल्लाल म्हणून एक लड़का आहे, ते पण आपल्याला खात्री झालेली आहे। ते वाशिम जिल्ह्यामध्ये गोस्ता रुई म्हणून एक गाव आहे, ते गोस्ता गावचा रचणारा आहे। आपण त्या दरम्यान आपण परत चेकिंग केले तरी ज्यांच्यासोबत तो पडून गेलेला आहे ते एक महिला, तिचे नाव वर्षा गिरे आहे आणि ती गव्वा गावच्या आहे, ती पण वाशिमच्या आहे। अशा घटना झाल्या पूर्ण आपण पहिले आपण अशा तपास होता की हे दोघांच्या सोबत इलिसिट रिलेशन होता आणि महिला आहे तिला ऑलरेडी लग्न झाले, तिला मुला मुली पण आहे, वेराज जो लडकाला लग्न नाही झाला होता असा फॅक्ट्स होता। जेव्हा आपण जनरली आपला संशय तो आपल्याला वाटलं की महिलांच्या पती और महिलांच्या फॅमिली कोणी मारून टाकले म्हणून त्या पद्धतीने आपला तपास केला होता, पण आपल्याला काही क्लू नाही मिळाला होता। तेव्हा पण आपण पूर्ण तपासमध्ये त्यांचा काही रोल दिसला नाही। आपण तांत्रिक विश्लेषण आपण म्हणजे सीडीआर आणि बाकी पण आपण अनालिसिस केल्यानंतर आपल्याला दुसरा थोडा माहिती मिळाला। त्या दरम्यान आपण